भिवंडी ग्रामीणचा बलाढ्य संघ बघतोय. भरत स्पोर्ट्स शेळूमाता वर्ल्ड ज्या संघानं क्वार्टर फायनल मॅच मध्ये गोरसई बी संघाला पराभूत केलं. सुरेख बॉल टेंटेटिव्ह वाटलाय. फलंदाज छेडछाड करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी पुश करायचा होता ऑफ साइडला. चांगला वेग होता, चांगला बाउन्स त्याला मिळत असतो कारण त्याची हाईट चांगली आहे. बिग बर्ड ऑफ वर्ल्ड म्हणून त्याचा उल्लेख केला जातोय. यंगस्टर आहे, फार कमी कालावधीमध्ये भरपूर चर्चेत आलेला आहे कौशल पाटील. यावेळेला जबरदस्त फटका, ऑन द राईज ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत असताना बॉल सीमारेषा पार. येतोय पहिला चौकार. चौकार या सेमीफायनल मॅच मधला आणि पहिल्या धावा देखील सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी संघासाठी. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड लागली होती परंतु स्लिपमध्ये फिल्डर नाहीये. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. महेश पाटील जो सर्वात अनुभवी खेळाडू देखील आहे या टीमचा, अतिशय दक्ष होता. धाव मिळणार नाहीये. या बॉलवर डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर 1-4. वडवली बी टीमच्या कॅप्टनला देखील माहिती आहे की या मैदानावर भरपूर धावा होत आहेत आणि दिवसा सामना सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे तो एक ॲडव्हान्टेज देखील असतो फलंदाजी करत असताना. दिवसा भरपूर खोऱ्यानं धावा फलंदाजांनी कुटलेल्या आहेत या मैदानामध्ये. मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न जरूर असेल परंतु गोलंदाजी सुरेख पाहायला मिळते. खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला, हवेत आहे परंतु थोडासा पुढे पडलाय. मिड ऑफला आतिश बॉलवर जास्त जाताना दिसला नाहीये पण चांगलं क्षेत्ररक्षण. कदाचित झेलवर जाण्याचा प्रयत्न झाला असता तर बॉल त्याला बीट करून देखील निघून गेला असता. अंदाज बरोबर घेतला होता आतिशनं, त्याच्यामुळेच तो थांबला. त्याला माहिती की झेल होणार नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. षटकातील शेवटचा बॉल घेऊन कौशल खोलात टाकला. यावेळेला स्वतः गोलंदाजानं टिपलाय हा झेल. व्हॉट अ कॅच, अफलातून अद्भुत असा झेल स्वतःच्याच गोलंदाजीवर आणि फलंदाज बाद. अगदी ओव्हर पिच बॉल जरूर होता. ड्राईव्ह केला होता, खाली ठेवता आला नाहीये. फलंदाज आकाशला आधी बॉल अडवला एका हातानं आणि लगेच दुसऱ्या प्रयत्नात तो झेल त्याने टिपलाय. आउटस्टँडिंग कॅच. एका वेगळ्या अँगलने देखील पाहायला मिळतोय. बॅक अँगलने आपण बघितला, फ्रंट ऑन व्ह्यू बघितला. अप्रतिम असं टेलिकास्ट 70-70 स्पोर्ट्सचं आणि तेवढाच दर्जेदार झेल येथे संपन्न करत असताना स्वतःच्याच गोलंदाजीवर कौशल पाटील. दुसरा धक्का त्याने दिलाय. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 2-4. निराशाजनक सुरुवात आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी संघाची. सुरुवातीलाच दोन मोठे धक्के लागलेत. शून्यावर बाद झाला पहिल्याच बॉलवर विशाल पाटील आणि त्याच्यानंतर आकाशने एक चौकार जरूर ठोकला. चांगला फटका खेळला होता परंतु त्या व्यतिरिक्त त्याला अक्षरशः जखडून ठेवलं होतं गोलंदाज कौशल पाटीलनं. अखेर त्याचा डाव देखील समाप्त झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये चौथ्या क्रमांकावर कल्पेश पाटील आलाय. कमलेश पाटील, कल्पेश पाटील हे दोघे बंधू देखील फार महत्वाचे खेळाडू आहेत या टीमसाठी. मात्र ऋतिकवर सर्वांच्या नजरा असतील कारण हा फलंदाज सर्वात जास्त फॉर्म मध्ये राहिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू होतंय. प्रत्येकी 6 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत ग्रामीण फॉर्मॅटमध्ये सेमीफायनल्स. आतिश भांबरे आलाय गोलंदाजीसाठी. ड्रॅग केलाय ऑन साइडला. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. तिकडे फिल्डर उपस्थित आतिश पाटील आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव येथे मिळेल. ऋतिक पाटीलचं खातं उघडते. ऋतिक पाटीलला जबाबदारीची जाणीव जरूर असणार आहे. अडखळणारी सुरुवात झाली आहे त्यामुळेच आता डाव सावरण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. एक पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न कल्पेश आणि ऋतिक यांना करावा लागेल. खेळपट्टी दर्जेदार आहे. बॉल चांगले येत आहेत बॅटवर आणि त्यामुळेच चांगली धावसंख्या इथे उभारली जाऊ शकते पण त्यासाठी खेळपट्टीवर वेळ घालवणं देखील तेवढंच महत्वाचं असेल.
दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज, विकेट किपरला बॉल अडवता आला नाहीये. शॉर्ट फाईन लेगला बॉल अडवला गेलाय, तोपर्यंत मिळते एक धाव. थ्रू द कव्हर्स थ्रॅश करायचा होता तो बॉल कल्पेशला, मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळला होता. फुटवर्क योग्य असं नव्हतं, त्याच्यामुळेच बॅटची आतली कडा लागली होती. सुदैवी ठरलाय की हा बॉल इष्ट्यांवर गेला नाही. बऱ्याचदा फलंदाजांना प्लेड ऑन होताना आपण बघितलेलं आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावर. ड्राईव्ह केलाय यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरला, तिकडे प्रोटेक्शन आहे. ओहो, फंबलिंग घडलंय. हलगर्जीपणा फिल्डिंग मध्ये पाहायला मिळतोय. डीप मध्ये एका धावेचं रूपांतरण लगेच केलंय दुसऱ्या धावेमध्ये फलंदाजांनी. 2 धावांनीशी धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. आणि या 2 धावांनीशी झालंय काय तर पुन्हा एकदा स्ट्राईक ऋतिक कडे असणार आहे. मैदानाच्या चौफेर खेळण्याची कला त्याला अवगत आहे. चेंडूच्या मेरिटवर तो खेळू शकतो. लेदर क्रिकेट देखील चांगला खेळत आलेला आहे, त्याच्यामुळेच फार चांगलं टेक्निक आहे त्याच्याकडे. आणि महत्त्वपूर्ण अष्टपैलू खेळाडूची भूमिका तो बजावत आलेला आहे वडवली बी संघासाठी. आतिश भामरे एक जुना जाणता खेळाडू आहे. हा बॉल बाउन्स चांगला होता, परंतु दिशा भरकटली आहे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. धनंजय कोळी मुख्य पंचांच्या भूमिकेत, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय रमाकांत पवार यांना. स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषक 2025 मानाची सन्मानाची ही स्पर्धा आहे. पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 2 लाखांचं पारितोषिक आहे. ग्रामीण फॉर्मॅट मध्ये यावेळेला स्विंग केला ऑन साइडला, मोठा फटका, भीमटोला वज्रटोला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. लागलेला आहे, मात्र बॅटचा फ्लो चांगला होता आणि त्या टो एंडला लागल्यानंतर बऱ्याचदा बॉल असा वेगाने ट्रॅव्हल करत असतो. ऑन साइडला वेगाने वारे देखील वाहत आहेत, त्याचा देखील एक बेनिफिट फलंदाजाला मिळत असतो. इकडे 6 धावा प्राप्त होत आहेत. पहिला षटकार आला या सामन्यातील. ऋतिकच्या बॅटमधून चांगला बॉल आहे यावेळेला. कटर, बॅटची कट लागली असं वाटतंय. बॉल शॉर्ट फाईन लेगला अडवला जातोय. धाव मिळणार नाही याची दक्षता फिल्डरने घेतली आहे. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फलकावर 2 बाद 15. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. यस, इनसाइड एज होती. विकेट कीपर पासून थोडासा दूर गेला होता बॉल. चांगलं कमबॅक, एक मोठा फटका आल्यानंतर गोलंदाज आतिश भामरेकडून. आतिश भामरे, आतिश पाटील, महेश हे अनुभवी खेळाडू आहेत या टीमचे. प्रतीक असेल, प्रतीककडे देखील चांगला अनुभव आहे. खोलवर टप्प्याचा बॉल सोडून दिलाय. वाईटचा इशारा पंचांकडून आणि आता DRS ची लगेच मागणी केली आहे शेळू माता भरत स्पोर्ट्स वर्ल्ड संघानं. पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेलं आहे. रिव्ह्यूचा वापर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. ऑनफिल्ड पंचांनी हा बॉल वाईट घोषित केला होता. सुरुवात अफलातून केली कौशल पाटीलनं. पहिलं षटक फार प्रभावी. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट विशाल पाटीलची. त्याच्यानंतर आकाश आला होता वनडाऊनला, त्याला देखील माघारी धाडलं. 4 धावा देत 2 गडी बाद केले. मात्र दुसऱ्या षटकामध्ये बऱ्यापैकी धावा जमा केलेल्या आहेत फलंदाजांनी. एक षटकार देखील आलेला आहे ऋतिकच्या बॅटमधून. ऋतिकची विकेट फार महत्वाची ठरणार आहे. इट्स अ वाईड बॉल, वाईडच असणार आहे. रिव्ह्यू लॉस्ट. धावसंख्येत थोडी भर पडताना दिसते. धावसंख्या 16. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा पाठी ठेवलाय बॉल, परंतु पुन्हा एकदा दिशा भरकटली गेली. पुन्हा वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. हा 3रा वाईट बॉल आहे या षटकातील. लांब लचक असं षटक पाहायला मिळतंय. आतिश भामरेचं हे षटक संपण्याचं नाव घेत नाहीये. 6 चेंडू तुम्हाला टाकायचे असतात, परंतु आतापर्यंत 8 चेंडू डिलिव्हर केलेत आतिश भामरेनं. अजूनही एक बॉल शिल्लक आहे या षटकातील. आणि जसं षटक पाहिजे होतं ना, पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झाल्यानंतर कमबॅक करण्यासाठी वडवली बी टीमला, तसंच षटक राहिलंय त्यांच्यासाठी.
ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंटला फिल्डर, एक मिड ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आणि फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. खरं तर हवेत खेळण्याचा निर्धार होता. ग्राउंडेड फटका झालाय. बॉल चाललाय वाईडिश डीप मिड विकेटला. तिकडे फंबलिंग मिसफील्ड पाहायला मिळते आणि त्याचा फायदा लगेच घेतलाय. फार क्विक आहेत दोन्ही फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट्स अफलातून पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि याचबरोबर दुसऱ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 2 बाद 19. 19 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 19 रन 2 विकेटों के नुकसान पर. हेलो 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 चेक, हेलो चेक, हेलो चेक. नए ओवर की शुरुआत होने जा रही है. गेंदबाजी के लिए कौशल पाटिल आक्रमण जारी रखेंगे. धीरे धीरे परछाइयां लंबी होती हुई शाम ढलती हुई नजर आ रही है यहाँ पर मानकोली के श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रिकेट ग्राउंड पर. बहुत ही खूबसूरत और बहुत ही लोकप्रिय क्रिकेट ग्राउंड है ये. आप देख रहे हैं इस समय स्वर्गीय महेंद्र दादा मेमोरियल कप 2025. काफी सफल साबित हुए हैं पहले ओवर में कौशल पाटिल. अच्छे रिदम में नजर आए. कोई भी अतिरिक्त गेंद नहीं की. 2 महत्वपूर्ण सफलताएं प्राप्त कर चुके हैं और केवल 4 रन खर्च किए. स्ट्राइक इस समय कल्पेश के पास. ऑफ साइड में 5 खिलाड़ी. थोड़ा सा बदलाव किया जा रहा है फील्ड प्लेसमेंट में. कौशल दाहिने से ओवर द विकेट. ड्राइव किया. गेंद हवा में है. डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर वहां पर पहुंचने की तैयारी में. जबरदस्त कैच. कमाल का कैच. फील्डिंग में वहां पर ही थोड़ा सा बदलाव किया गया था. जो डीप एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी था उसको थोड़ा सा लॉन्ग ऑफ की तरफ हटाया गया था और उसी दिशा में से निकालने का प्रयास किया लेकिन टाइमिंग 100% नहीं थी. कल्पेश लौटते हुए पेविलियन में. दर्शनीय कैच संदीप द्वारा. जिस चीज के लिए जाने जाते हैं गेंदबाज कौशल पाटिल वही करते हुए विकेट टेकिंग एबिलिटी उनकी वो यहाँ पर दिखाते हुए जोरदार प्रहार किया था. इनफील्ड के ऊपर से खेला जरूर था लेकिन आउटफील्ड में खिलाड़ी मौजूद थे और काफी दूर थे फील्डर वैसे देखा जाए तो. लेकिन अपनी बाई तरफ दौड़ते हुए पहुंचे थे गेंद के नीचे. बहुत जल्द पहुंचे थे संदीप और बेहतरीन कैच. तीसरा विकेट यहाँ पर झटकते हुए कौशल पाटिल. क्वार्टर फाइनल मैच में भी लेट महेंद्र दादा गोरसई बी के विरुद्ध 2 विकेट छटकाए थे. उन्होंने 2 ओवर्स में सिर्फ 15 रन खर्च किए थे. उस जीत में भी बड़ी भूमिका अदा की थी उन्होंने और सभी गेंदबाजों ने अच्छा प्रदर्शन किया था. गोरसई बी जैसी बड़ी टीम को एक छोटे टोटल पर सीमित किया गया था 45 पर. कमलेश आए हैं. ब्लॉक होल में आती हुई गेंद हल्के हाथों से टर्न कर दिया है. छोटी बैकलिप का इस्तेमाल करते हुए वाइड ऑफ मिड विकेट खेला है. सिंगल खाता खोलते हुए कप्तान कमलेश. बड़ी जिम्मेदारी कमलेश के कंधों पर. और अब ये जो जोड़ी है ये बहुत ही महत्वपूर्ण जोड़ी है WB के लिए. दोनों भी काफी लोकप्रिय खिलाड़ी है. ऋतिक पाटिल और कमलेश पाटिल. स्कोर इस समय 20 रन 3 विकेटों के नुकसान पर. तीसरे ओवर का खेल प्रगति पर. दबाव जरूर इस समय WB के ऊपर है लेकिन इस दबाव को हटाने की पूरी क्षमता रखते हैं ये दोनों बल्लेबाज. घंटों का काम मिनटों में करने की क्षमता रखते हैं. देखा परखा जाने दिया. ऑफ स्टंप के बाहर थी. अंपायर खुद जा रहे हैं वहां पर. स्ट्राइकर सेंड की तरफ देख रहे हैं. थोड़ी शंका उनके मन में है. देख रहे हैं कि कहां पर गेंद पिच हुई है. क्रीज के अंदर या बाहर. टीवी अंपायर की मदद ली गई है. टेक्नोलॉजी का इस्तेमाल 70-70 स्पोर्ट्स की जो टेक्निकल टीम है पूरी तरह से तैयार. पहला सेमीफाइनल मुकाबला जिसको मानकोली टीम ने जीता. संतोष स्पोर्ट्स चौथा हिरवा एकवीरा मानकोली फाइनल में पहुंच चुकी है. इट्स अ नो बॉल. टीवी अंपायर का डिसीजन आता हुआ नो बॉल है. एक छोटी सी गलती जो है वहां से भी गेम बदल सकता है. अभी तक गेंदबाज हावी रहे हैं लेकिन ये देखिए
रिटर्न क्रीज की जो रेखा है उसके ऊपर गेंद पिच हुई है। अगली गेंद फ्री हिट, हाथ खोलने का मौका जरूर यहां पर ऋतिक के पास। कौशल चले दाहिने से ओवर द विकेट, बढ़िया गेंद, बिल्कुल यॉर्कर लेन पर, लेकिन उतना ही खूबसूरत स्ट्रोक। ओहो हो, यह बिल्कुल भी अपेक्षित नहीं था आतिश पाटिल द्वारा। खराब फील्डिंग और गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। साधारण स्तर की फील्डिंग, डिप मिड विकेट पर गलती कर बैठे वहां पर आतिश। अपनी सबसे अच्छी गेंद डिलीवर की थी यहां पर फ्रीट को देखते हुए। गेंदबाज कौशल ने बिल्कुल सटीक यॉर्कर थी, लेकिन बल्लेबाज को भी देखिए कितनी खूबसूरती के साथ उसको निकाला था डिप मिड विकेट पर, और ये रोकनी चाहिए थी, लेकिन खराब क्षेत्र रक्षण। 4 रन मिले, स्कोर बढ़ता हुआ 25 रन 3 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद, इस बार कदम चूकते हुए। भरत स्पोर्ट्स, श्री शेड़ू माता वर्ल्ड और इस टीम के जो सपोर्टर्स है, आधार स्तंभ है, यहाँ पर मौजूद है। सभी मेहमानों का हार्दिक स्वागत है। इस बार बहुत बाहर है, वाइड। ऑन साइड में ज्यादा खेलने का मौका देना नहीं चाहते हैं वैसे ऋतिक को। हालांकि ऋतिक ऑफ साइड में भी बहुत बढ़िया खेलते हैं, स्क्वायर ऑफ द विकेट भी काफी मजबूती के साथ खेलते हैं, और ऑन साइड में चूंकि हवाएं भी बहती रहती है यहाँ पर, तो वो भी एक कारण रहता है कि कई गेंदबाजों को हम देखते हैं कि बल्लेबाजों से थोड़ा दूर रखने का प्रयास करते हैं। स्कोर बढ़ता हुआ 26 रन 3 विकेटों के नुकसान पर। इस बार ड्राइव किया है, टाइमिंग बढ़िया है, लेकिन पीछे फील्डर मौजूद, और लाजवाब कैच, कमाल का कैच। एक बार फिर से संदीप। बिछाया गया था ऋतिक पाटिल के लिए, डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में फील्डर तैनात किया गया था, और इसीलिए वो दूर रखने का प्रयास हो रहा था। इससे पहले एक वाइड गेंद भी हुई थी, लेकिन इस दफा ऑन दी अप खेला, ड्राइव किया, और बाउंड्री लाइन के बिल्कुल करीब वहां पर संदीप गजब की फील्डिंग करते हुए। ये दूसरा कैच लपका है संदीप ने। गिरने वाला चौथा विकेट। ऋतिक पाटिल बड़ी पारी नहीं खेल पाए, 15 रन बनाए। हालांकि शुरुआत अच्छी मिली थी उनको, लेकिन उसको लंबा नहीं लेकर जा पाए। एक अद्भुत कैच, और ऋतिक पाटिल के पारी का हुआ खात्मा। 26 पर लगा है चौथा झटका। सिद्धि विनायक चेंज द गेम OWB को। भरत स्पोर्ट्स शेड़ू माता वर्ल्ड टीम बेहतरीन प्रदर्शन करती हुई। नए बैट्समैन आए हैं विकास, आते ही लॉफ्ट कर दिया है लॉन्ग ऑफ की दिशा में, वहां पर भी खिलाड़ी है। एक और अच्छा कैच, और 5 पर कंप्लीट करते हुए कौशल पाटिल पंजा खोला है सेमीफाइनल मैच में। टॉल मैन, ही इज ऑन फायर विद द बॉल। वो कैच लपकने के लिए आतिश भामरे, बहुत ही बढ़िया जजमेंट था उनका। तेज ट्रैवल कर रही थी गेंद। इस बार भी देखिए ऑन द राइज ही खेला था। ये तीसरे बल्लेबाज जो ऑन द राइज खेलते हुए कैच के रूप में आउट हुए हैं। पहली गेंद पर विशाल पाटिल आउट हुए थे, पिछली गेंद पर हमने ऋतिक को देखा है, और अब की बार विकास पाटिल आउट हुए हैं। विकेट पर टिकने की आवश्यकता जरूर है, लेकिन यहाँ पर बल्लेबाज लगातार आउट होते जा रहे हैं। नाजुक अवस्था। 26 पर 5 OWB। नए बैट्समैन शुभम आए हैं। हालांकि बल्लेबाजी में गहराई जरूर है। 5 विकेट चटका चुके हैं कौशल पाटिल, सभी विकेट्स उनके खाते में। कमाल की गेंदबाजी, बड़े मैच में बड़ा प्रदर्शन।
बढ़िया शॉट, केवल बैट का फेस खुला, दिशा दिखाई, गैप में निकाल दिया था ऑलमोस्ट, लेकिन बेहतरीन फील्डिंग यतीन थे वहां पर। एक ही रन लेने का अवसर और इसके साथ ही सफल ओवर की समाप्ति, सफल स्पेल भी समाप्त होता हुआ कौशल पाटिल का। 2 ओवर में 12 रन देकर 5 विकेट्स उनके खाते में। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 27 रन 5 विकेटों के नुकसान पर। भारत स्पोर्ट्स श्री शिलुमाता वर्ल्ड क्रिकेट टीम के सपोर्टर्स यहाँ पर मौजूद है मंच पर। माननीय श्री विजय भामरे साहब, अध्यक्ष छत्रपति शिवबा प्रतिष्ठान भिवंडी, श्री तानाजी भोईर साहब, माजी सरपंच वर्ल्ड, श्रीमान इंद्रपाल पाटिल साहब शाखा प्रमुख है, निवृत्ति भोईर साहब से खजिनदार शिवा प्रतिष्ठान भिवंडी, दीपक माली साहब सह सचिव शिवा प्रतिष्ठान, आप सभी का हार्दिक स्वागत है माननीय श्री दीना पाटिल साहब की ओर से, ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी की ओर से और शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से। 27 पर 5, 9 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं। आधी टीम बहुत सस्ते में पेविलियन में लौट चुकी है। आधे ओवर्स खत्म हुए हैं, आधे ओवर्स अभी भी बाकी है, यानी कि समय तो है बल्लेबाजों के पास। 18 गेंदें टेनिस क्रिकेटर्स के लिए काफी होती है मैच में पलटवार करने के लिए और विपक्षी टीम को दबाव में लाने के लिए, लेकिन ये इतना आसान नहीं है जितना कहने में है। इस बार बहुत ही कड़क ड्राइव सीधे फील्डर के पास, संदीप ये कहां पर कैच छोड़ते हैं। तीसरा कैच लपक लिया है संदीप ने। संदीप इन द डीप, लाजवाब कार्य करते हुए। डगआउटच्या खाली ज्या खुर्च्या घेऊन प्रेक्षक बसलेले आहेत आतमध्ये, त्यांना विनंती, आपण प्लीज तिथून उठायचंय। आयोजकांकडून आपल्याला विनंती आहे। डगआउटच्या खाली जे प्रेक्षक खुर्च्या घेऊन आतमध्ये बसलेले आहेत त्यांना विनंती, आपण तिथून उठायचंय। आज ऐसे लगता है कि वडवली बी के बल्लेबाजों ने संदीप से दोस्ती कर ली है, उनके ही दिशा में गेंदों को उछाला जा रहा है और जो भी मौके मिल रहे हैं उसको भुनाते हुए संदीप। 3 कैच संदीप ने लपके हैं, 2 कैच आतिश भामरे ने लपके हैं, 5 विकेट्स कौशल पाटिल के खाते में। और अब ये पहली सफलता आतिश भामरे के लिए। गेंदबाजी में अभी तक कोई बदलाव नहीं किया गया है। पहला ओवर महंगा रहा था आतिश भामरे का, 15 रन उसमें आए थे, दिशाहीन गेंदबाजी भी हुई थी। नए बैट्समैन संदेश पाटिल, इस बार गेंद को आने दिया, हल्के हाथों से पुश किया है कवर पॉइंट की तरफ, वहां पर फील्डर मौजूद है। हालांकि सिंगल लेने का अवसर जरूर था। सिंगल से खाता खोलते हुए संदेश पाटिल और कमलेश पाटिल की जोड़ी अब क्रीज पर है। स्कोर 28 रन 6 विकेटों के नुकसान पर। बड़े फॉर्मेट में हमने बहुत कम बार देखा है वडवली बी की बल्लेबाजी को इस तरह से बिखरते हुए। बड़े मैचेस में अक्सर ये टीम अच्छा प्रदर्शन करती है। इस बार इनसाइड आउट ड्राइव कर दिया है, कवर्स के ऊपर से दर्शनीय स्ट्रोक, ये क्लास है कमलेश पाटिल का। 1 बाउंड चौका। थोड़ी सी जगह बनाई थी उन्होंने, मामूली सी, और इनसाइड आउट ड्राइव करते हुए बल्ले के बीचों बीच लेकर खेला, डीप कवर में कोई खिलाड़ी नहीं था, इनफील्ड को क्लियर करते हुए चौका प्राप्त किया है। रन संख्या 32। राउंड द विकेट से बढ़िया गेंद, इस बार इनसाइड एज, बाल बाल बच गए। कमलेश, क्या कमाल की गेंदबाजी हो रही है, सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी। जिस गेंद पर चौका लगा वो गेंद भी उतनी बुरी नहीं थी, वो बिल्कुल हाफ वाली नहीं थी, लेकिन वो शॉट उच्च कोटि का खेला गया था कमलेश द्वारा। इस बार मिला है सिंगल, स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन 6 विकेटों के नुकसान पर। पहला जो सेमीफाइनल मुकाबला था वहां पर मानकोली टीम ने पहले बैटिंग करते हुए बहुत ही धुआंधार बल्लेबाजी की थी और 97 रनों का अंबार लगा दिया था, जिसको चेज नहीं कर पाई पोगाव टीम।
लेकिन ये मैच इसके जो डायमेंशंस है वो काफ़ी अलग नज़र आ रहे हैं। फिलहाल खेल भी काफ़ी अलग हुआ है, गेंदबाज हावी रहे हैं। बहुत अच्छा ड्राइव था ये, पैर से रोकने का प्रयास था आतिश का, सफाई से रोक नहीं पाए, पीछे फील्डर ज़रूर है। सिंगल मिलेगा यहाँ पर। अभी भी देखिए दो अच्छे बल्लेबाज है क्रीज पर, संदेश पाटिल और कमलेश पाटिल। और कमलेश तो एक ऐसे खिलाड़ी है जिन्होंने कई बार अकेले हाथों विपक्षी टीम को धूल चटाई है। और इस ओवर के बाद और 4 ओवर्स का खेल भी 2 ओवर्स का खेल शेष है, ये चौथा ओवर चल रहा है। तो ऐसे में कहीं ना कहीं मुझे लगता है कि यहाँ से और 25-30 रन यदि जोड़े जाते हैं, यानी कि 60 या फिर उसके ऊपर का टोटल यदि रहता है, तो फिर जिस तरह की गेंदबाजी और क्षेत्ररक्षण है WB के पास, वो जरूर अग्नि परीक्षा ले सकते हैं वर्ल्ड टीम के बल्लेबाजों की। अच्छी गेंद, इस बार हल्के हाथों से केवल धकेल दिया है गेंद को कवर्स में। 2 की कॉल यहाँ पर, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स। पहला लिया था, दूसरा चुरा लिया। पहले जब शॉट खेला गया था तो ऐसे लगा नहीं था कि ये 2 रन के लिए खेला गया होगा, लेकिन सोच थी उनके मन में। देख लिया था फील्डर थोड़ी दूर है, डीप में है, उसी का फायदा उठाया, हल्के हाथों से खेला था। ओवर की समाप्ति होती हुई 4 ओवर के पश्चात स्कोर है 36 रन 6 विकेटों के नुकसान पर। सिद्धिविनायक चेंज द गेम WB टॉस जीतने के बाद पहले बैटिंग करते हुए। आप देख रहे हैं सेमीफाइनल मुकाबला, स्वर्गीय महेंद्र दादा स्मृति चषक 2025। खूबसूरत टूर्नामेंट जिसकी चर्चा हर जगह आपको देखने को मिल रही है, घर घर चर्चा है। खिलाड़ी थोड़े से रिफ्रेश होते हुए, ड्रिंक्स ब्रेक। रन बनाने का औसत 9 रन प्रति ओवर, 36 पर 6। ड्रिंक्स ब्रेक के बाद आप सभी का हार्दिक स्वागत है स्वर्गीय महेंद्र दादा मेमोरियल कप 2025 में। दूसरा सेमीफाइनल मुकाबला इस समय आपके सामने ग्रामीण फॉर्मेट से। एक तरफ भरत स्पोर्ट्स शिलुमाता वर्ल्ड और दूसरी तरफ सिद्धिविनायक चेंज द गेम WB टीम टॉस जीतकर पहले बैटिंग कर रही है। गेंदबाजी में पहला परिवर्तन वर्ल्ड टीम की ओर से, आतिश पाटिल लेफ्ट आर्मर आक्रमण पर आते हुए। लेंथ बॉल हवा में खेल दिया है, उस ओर फील्डर है और कोई गलती नहीं डीप मिड विकेट पर। एक और अच्छा कैच। खींच के मारा था उन्होंने, लेकिन ज्यादा ऊंचाई नहीं थी स्ट्रोक में और गैप में नहीं खेल पाए। सीधे फील्डर के पास डीप मिड विकेट पर। कैचिंग बहुत ही बेहतरीन देखने को मिल रही है। प्रतीक ने कैच लपका है इस दफा। अच्छी गेंदबाजी, अच्छा क्षेत्ररक्षण, जिसके चलते पूरी तरह से दबाव में रखा है WB के बल्लेबाजों को। और 7 खिलाड़ी आउट हो चुके हैं, नए बैट्समैन। जयेश आए हैं, नीचे रहती हुई गेंद अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, पूरी तरह से चूक गए। गजब की गेंदबाजी। ये 5वां ओवर शुरू हो चुका है और इसमें से 4 ओवर्स ऐसे रहे हैं जिसमें पहली गेंद पर विकेट गिरा है। मात्र दूसरा ओवर ऐसा था, आतिश भामरे ने जो गेंदबाजी की थी उसमें पहली गेंद पर विकेट नहीं मिला था, लेकिन उसके बाद दूसरे ओवर में जब वे आए तो वहां पर उन्होंने भी पहली गेंद पर विकेट लिया था। गेंद हवा में है, इस बार कवर्स की दिशा में। फील्डर का प्रयास अच्छा था लेकिन थोड़ी सी ऊपर से निकल गई। जान हलक में जरूर आ गई थी बल्लेबाज की जब गेंद फलक में थी। 1 रन लेने का अवसर जयेश के पास, खाता खुलता हुआ। स्कोर 37 रन 7 विकेटों के नुकसान पर। उम्मीद की आखिरी किरण कहीं ना कहीं कमलेश पाटिल इस समय इस पारी में, ये तो पहला हाफ चल रहा है,
ऐसा जरूरी नहीं कि 6 ओवर में 40-45 रन हो जाए तो आपकी टीम हारी जाए, आप उस रन पर भी फाइट बैक कर सकते हो। और ये जो टीम है सिद्धिविनायक चेंज द गेम OWB, ये बड़ी ही जुझारू टीम है, कभी भी आसानी से तो घुटने टेकती नहीं है। आतिश पाटिल का सफल ओवर, अभी तक 3 गेंदों में 1 रन दिया है। पुल करने का प्रयास इस बार, टॉप एज गेंद हवा में, लेकिन कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं है। इससे पहले कि विकेट कीपर पहुंचेंगे, तेज रफ्तार से दौड़ते हुए 2 रन पूरे किए हैं। रन के लिए हिरन बन गए कमलेश पाटिल, कमाल का दौड़ते हैं। पर हर खिलाड़ी को आप देखोगे ना OWB के, तो वो रनिंग बिटवीन द विकेट्स में काफी माहिर है। रन्स बनाने का एक भी मौका वो चूकते नहीं है। जहां पर भी सिंगल को डबल में कन्वर्ट किया जा सकता है वहां पर जरूर करते हैं। वो एक प्लस पॉइंट इस मैच में अभी तक रहा है, वो एक खास बात रही है। लेकिन उसके अलावा बल्लेबाजी उतनी अच्छी नहीं हुई है। ऋतिक पाटिल ने 15 रन जरूर बनाए, लेकिन उसके अलावा अन्य बल्लेबाजों ने निराश किया। इस बार गति में परिवर्तन, लेंथ में परिवर्तन। पिछली गेंद शॉर्ट ऑफ लेन डाली थी, तेज डाली थी, इस बार धीमी गति से डाली, उंगलियां फेरी थी, इनसाइड एज लगा। 1 रन मिलेगा यहाँ पर। स्कोर आगे बढ़ता हुआ इस सिंगल के चलते 40 रन 7 विकेटों के नुकसान पर। इनसाइड एज लगा, फिर उनके वेस्ट के आसपास लगी थी गेंद शरीर पर। मात्र अब 7 गेंदें पारी में शेष है। थोड़ा सा लो स्कोरिंग होता हुआ नजर आ रहा है ये सेमीफाइनल मैच। एक और धीमी गति की गेंद, आड़े बैट से उसको घसीटा है ऑन साइड में। 1 रन पूरा किया, फील्डर बहुत दूर है और दूसरा रन भी कंप्लीट। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स, काबिले तारीफ रनिंग बिटवीन द विकेट्स। कमलेश को इसका सारा श्रेय देना होगा, क्योंकि डेंजर एंड पर उनको जाना था। पहला रन उन्होंने काफी तेज लिया था, इसलिए वो दूसरे रन के लिए भी तुरंत पलट चुके थे। इनिशिएटिव उन्होंने लिया था और अच्छा रिस्पांस उनको मिलता हुआ जयेश द्वारा। 3 पर पहुंचे हैं जयेश, 11 पर बैटिंग करते हुए कमलेश। और 5 ओवर की समाप्ति पर OWB का स्कोर है 42, 42 रन 7 विकेटों के नुकसान पर। आज सेमीफाइनल्स और फाइनल्स का दिन है। 2 अलग अलग फॉर्मेट्स में ये टूर्नामेंट आपको देखने को मिल रहा है। फिलहाल ग्रामीण क्रिकेट आपके सामने है। डिस्ट्रिक्ट वाइज क्रिकेट को भी देखना मत भूलिएगा। डिस्ट्रिक्ट वाइज के भी 2 बड़े सेमीफाइनल्स और एक फाइनल मैच। पहला सेमीफाइनल मुकाबला डिस्ट्रिक्ट वाइज क्रिकेट में रहेगा रेड डेविल्स शिफा स्ट्राइकर्स मुंबई और बालाजी RAR सौराष्ट्र के बीच में। उसके बाद ठाणे बनाम रायगढ़। 2 दिन पहले हमने ठाणे बनाम रायगढ़ मुकाबला देखा था, वो लीग मैच था। लेकिन अब नॉकआउट मुकाबला रहेगा, सेमीफाइनल मैच। फिलहाल यहां पर गेंदबाजों ने शिकंजा कसा हुआ है। कमलेश निश्चित रूप से प्रयास कर रहे हैं कुछ बड़े हिट्स लगाने का। गेंद हवा में है, उल्टा शॉट खेल दिया है, लेकिन फंस गया है स्ट्रोक। और बहुत ही बेहतरीन कैच, स्कायर था लेकिन कोई गलती नहीं की फील्डर ने। यतीन मड़वी गेंद के नीचे और कमलेश पाटिल का काम भी होता हुआ तमाम। अर्शद की पहली गेंद, और लीजिए एक बार फिर से ओवर की पहली गेंद पर विकेट गवा दिया है सिद्धिविनायक चेंज द गेम OWB ने। ताश के पत्तों की तरह बिखरी है पारी इस सेमीफाइनल मैच में OWB की। बैट के थोड़ी सी ऊपर लगी थी गेंद, रिवर्स शॉट खेलने का प्रयास विफल हुआ और आउट हो चुके हैं कमलेश। नए बैट्समैन आए हैं क्रीज पर। आकाश, ओहो बेहतरीन गेंद। हर्षद युवा गेंदबाज है और कहीं ना कहीं सबसे बड़ी ताकत जो रही है गेंदबाजी और क्षेत्ररक्षण ही देखने को मिला है। क्वार्टर फाइनल मैच में भी हमने ये चीजें देखी थी शिलू माता वर्ल्ड टीम की ओर से। भरत स्पोर्ट्स गोरसई बी जैसी बेहतरीन टीम को भी उन्होंने मात्र 45 तक सीमित रखा था 6 ओवर्स में। इस बार ज्यादा बाहर है, वाइड का इशारा करते हुए अंपायर। अतिरिक्त रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 43, 43 रन 8 विकेटों के नुकसान पर।
मात्र 2 विकेटें बची हुई है और पारी में केवल 4 गेंदें शेष। पहले ओवर में 4 रन आए थे, 2 विकेट, दूसरे ओवर में 15 रन, तीसरे ओवर में 8 रन और 3 विकेट्स। पहले और तीसरे जो ओवर्स थे वो कौशल पाटिल के ओवर्स थे। 2 ओवर में 12 रन देकर 5 विकेट्स उनके खाते में। चौथे ओवर में 9 रन 1 विकेट, पांचवें ओवर में 6 रन और 1 विकेट। आड़े बैट से खेलने का प्रयास, लेकिन उस लेंथ पर गेंद नहीं थी जहां से आसानी के साथ आप अक्रॉस द लाइन खेल सकते हो। थोड़ा आगे ही रख रहे हैं गेंदों को, टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद अच्छी इनकटर थी। बल्लेबाजों ने भी कहीं ना कहीं गलतियां तो की है, खासतौर पर टॉप ऑर्डर के बल्लेबाजों ने हवा में ज्यादा खेलने का प्रयास हुआ और फील्डर से दूर नहीं खेल पाए। गेंदबाजों को फील्डर्स का जो साथ मिला है वो काबिले तारीफ। मुश्किल कैचेस लपके गए हैं, उसमें संदीप अग्रणीय रहे हैं, 3 कैच लपके उन्होंने। और ऋतिक पाटिल का जो कैच था वो बहुत मुश्किल कैच था। आतिश ने 2 कैच लपके हैं, प्रतीक ने एक अच्छा कैच लपका है, कौशल एक कैच लपक चुके हैं। फॉलो थ्रू में वो भी बहुत मुश्किल अवसर था। ये अच्छा शॉट है, इस बार ताकत है स्ट्रोक में और गेंद जा रही है लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। 6 रन। गेंद को डाउन द ग्राउंड, कमाल का शॉट आकाश के बल्ले से, शानदार छक्का, स्कोर बढ़ता हुआ 49 रन। इस बार गति में परिवर्तन, ये चतुराई रही है, जैसे ही बड़ा स्ट्रोक लगता है तो फिर अलग प्रकार की गेंद डालते हैं गेंदबाज। 2 की कोशिश, यहां पर मौका बन सकता है। स्टंप्स तो बिखेर दिए हैं विकेट कीपर ने, लेकिन क्या गेंद हाथ में थी, ये सवाल है। तीसरा रन भी पूरा कर चुके हैं बल्लेबाज और चौथे के बारे में भी सोच रहे, निकल पड़े, लेकिन यहां पर आउट हो जाएंगे। ये उपयुक्त रन्स, 3 रन्स मिले हैं, रन संख्या 50 के ऊपर पहुंचती हुई 52 रन पर। एक गेंद अभी भी पारी में शेष और आखिरी जोड़ी अब क्रीज पर रहेगी। आखिरी बल्लेबाज क्रीज पर पहुंचते हुए नॉन स्ट्राइकर से इन पर रहेंगे रुपेश। आखिरी गेंद शेष है, 50 के पार तो किसी तरह से टोटल पहुंच ही गया है, लेकिन कुल मिलाकर जो गेंदबाजी और क्षेत्ररक्षण देखने को मिला है वो काबिले तारीफ है। फिलहाल काफी खुश रहेंगे भारत स्पोर्ट्स शुरू माता वर्ल्ड के कैप्टन, शायद वो अपील कर रहे हैं वहां पर रन आउट के लिए। हालांकि चौथे रन के प्रयास में बैट्समैन को आउट जरूर दिया गया है, वो तो आउट ही थे, लेकिन जो दूसरा रन ले रहे थे तब वहां पर स्ट्राइकर से इन पर विकेट कीपर ने स्टंप्स बिखेर दिए थे, वहां पर शायद अब जी हाँ आखिरकार टीवी अंपायर के पास चले गए हैं, ऑन फील्ड अंपायर, थर्ड अंपायर की मदद। तो देखना है वो दूसरा रन कंप्लीट हुआ था या नहीं। आउट है, जी हाँ, दूसरे ही रन पर बैट्समैन आउट है, एक ही रन मिलेगा, यानी कि स्कोर अब 50 रन 50, 9 विकेटों के नुकसान पर। जिस बल्लेबाज ने स्ट्रोक खेला था आकाश, वे आउट हुए हैं स्ट्राइकर से इन पर, यानी कि नए बल्लेबाज को एक गेंद खेलने का मौका मिलेगा। स्कोर 50 रन 9 विकेटों के नुकसान पर। सेवेंटी 70 स्पोर्ट्स के क्या कहने, जबरदस्त टेलीकास्ट, दूध का दूध और पानी का पानी। क्या ये सेमीफाइनल मुकाबला लो स्कोरिंग थ्रिलर रहेगा? ये तो आने वाला समय बताएगा। फिलहाल इस पारी की आखिरी गेंद लेकर गेंदबाज हर्षद सामना करते हुए आखिरी बल्लेबाज रुपेश। खेले ना खेले इस असमंजस में थे, बल्ला तो चला दिया था लेकिन ये वाइड है। अतिरिक्त रन, स्कोर बढ़ता हुआ 51 रन 9 विकेटों के नुकसान पर। सभी को बल्लेबाजी मिली है WB के लिए।
हालांकि ये अच्छे संकेत नहीं होते हैं जब आप 6-6 ओवर के मैचेस खेल रहे हो। टॉप ऑर्डर के बल्लेबाज यदि पूरे ओवर्स खेल लेते हैं पहले 4-5 बल्लेबाज तो अच्छा टोटल बनता है। ऑन द राइज खेल दिया गेंद को, लॉन्ग ऑन से आएंगे फील्डर बहुत तेज गति से आते हुए, लेकिन बल्लेबाज भी काफी तेज है और 2 रन यहाँ पर क्या कंप्लीट हुए हैं ये देखने वाली बात है। तीसरे के लिए निकलना चाहते थे और स्टंप को उखाड़ दिया है वहां पर गेंदबाज ने। अंपायर के इशारे की प्रतीक्षा। क्या फिर से टीवी अंपायर की मदद ली जाएगी? देखना है कि ऑन फील्ड अंपायर का क्या निर्णय आता है वहां से। दो रन कंप्लीट हो चुके हैं और तीसरे रन के चक्कर में बैट्समैन आउट हुए हैं या दूसरे रन के चक्कर में आउट हुए हैं। दो रन्स कंप्लीट हुए और तीसरे रन के प्रयास में बैट्समैन आउट हो चुके हैं। तो पारी यहां पर समाप्त होती हुई कुल मिलाकर रन बने हैं 53 और 54 रनों की चुनौती 6 ओवर्स में ये सेमीफाइनल मुकाबला जीतने के लिए भरत स्पोर्ट्स शिरोमाता वर्ल्ड टीम के सामने। निराशाजनक ये बैटिंग कार्ड नजर आ रहा है जहां पर ऋतिक ने 15 रन जरूर बनाए लेकिन उसके अलावा कुछ खास देखने को नहीं मिला। बॉलिंग बहुत ही बढ़िया, 5 विकेट्स कौशल पाटिल के खाते में, एक सफलता अन्य 3 गेंदबाजों को मिली। व्यासपीठावर आपण जाणार आहोत, तिकडे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या सन्मानाकडे आपल्याला मी घेऊन जातोय। हॅलो हॅलो 53 धावा झाल्या, 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, 54 टू विन। व्यासपीठावर सन्मान्य विजय बळीराम भामरे साहेब उपस्थित आहेत, जे अध्यक्ष आहेत छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे। मी विनंती करतोय निवृत्ती पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं। आदरणीय विजय भामरे साहेब आपल्या या मंचाची शोभा वाढवत आहेत, त्यांचा शुभ सन्मान येथे आपण करीत आहोत। चला, साहेबांचं म्हणणं असं आहे की मॅच होऊ द्या, नंतर आपण सन्मानाकडे येऊयात। पाहुण्यांना देखील मॅचच बघायची आहे। सामना फार महत्त्वाचा देखील आहे, कारण उपांत्य फेरीची लढत आहे, जिंकणारा संघ फायनलमध्ये दाखल होईल। गोलंदाजांनी आपलं काम चोखपणे बजावलंय,
भारत स्पोर्ट्स शेळूमाता वळ संघाकडून 53 धावांवर समोरील संघाला सर्व बाद केलेला आहे, परंतु वडवली बी संघ समोर आहे, त्यामुळे त्यांचं चॅलेंज नेहमीच असतंच आणि त्यांच्या नावातच आहे चेंज द गेम. सामना कधी ते बदलू शकतात, त्याच्यामुळे उत्कंठा असणारच आहे क्रिकेट रसिकांमध्ये या मॅचबद्दल. टार्गेट जरूर जास्त मोठं नाही आहे, परंतु संघ दोन्ही मोठे आहेत आणि काही घडू शकतं. शेवटी क्रिकेटचा खेळ आहे. 54 धावांचं टार्गेट आहे. आपण जाऊयात थेट समालोचन कक्षामध्ये आणि तिथून ऐकूयात आता आमचे सहकारी समालोचक महाराष्ट्रातील आणि या देशातील नामवंत समालोचक कुणालजी दाते सरांचा मधुर आवाज. थँक्यू सो मच अजय गरज सर. मॅचकडे वळूया जिथे टार्गेट सेट झालंय आणि ते लक्ष आहे या मॅच मध्ये 54 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. भरत स्पोर्ट्स सेलूमाता वळला 36 बॉल आणि 54 धावा. शेवटी एक टार्गेट सेट झालं आणि या 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फायनल मध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल मानकोलीच्या विरुद्ध खेळण्यासाठी. पाहूया कोणता संघ जिंकतो आणि कोणता संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल होतोय. 32 टीम ग्रामीण गटामधून या स्पर्धेमध्ये खेळल्या आणि त्याच्यापैकी 2च संघ फायनल मध्ये जाणार आहेत. या मॅच नंतर 30वा संघ या स्पर्धेच्या बाहेर पडेल. आतापर्यंत 29 संघ या स्पर्धेमध्ये पराभूत झालेले आहेत. ग्रामीण गटामध्ये स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025च्या दरम्यान अप्रतिम असं आयोजन. दीना पाटील साहेब, त्याचबरोबर उमाकांतजी पाटील साहेब समन्वयक आहेत. दीना पाटील साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अध्यक्ष आहेत ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. आदरणीय स्वर्गीय महेंद्र दादा यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन गेले कित्येक वर्ष ते करतायत. आता सामन्याकडे वळूया जिथे टार्गेट सेट आहे. फर्स्ट ओव्हर मध्ये कमलेश पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आतिश पाटील आणि आतिश भांबरे दोन्ही आतिश मैदानामध्ये. पहिलाच बॉल कॅचिटचा कॉल केला आणि स्वतःवर नाराज आहे इथे आतिश पाटील, कारण शॉर्ट बॉल होता, हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न आणि इथे बीट झालाय फलंदाज. 54च्या लक्ष्याचा पाठलाग, 9ची सरासरी. फायटिंग स्कोर तर निर्माण झालाय आणि सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली हा संघ सहजासहजी हा सामना सोडणार नाही, कारण एक मातब्बर संघ आहे कल्याण डोंबिवली परिसरातला. ऑन साइडला टर्न केला बॉल, डीप मध्ये फिल्डर धावतायत बॉलच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, थांबणार नाही. बॉल सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. दरम्यान या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातील एवन सूत्रसंचालक अर्थातच राजेंद्र पाटील सर यांचं आगमन झालेलं आहे. सर आपलं हार्दिक स्वागत आहे. गुड इव्हनिंग. आलेले आहेत राजेंद्रजी पाटील सर, आपलं सहर्ष स्वागत. एवन सूत्रसंचालक राजेंद्र पाटील सर, आपलं सहर्ष स्वागत आहे महेंद्र दादा चषकामध्ये. राजेंद्र दादा आल्यानंतर अर्धी जबाबदारी आमची कमी करत असतात आणि खूप चांगलं सूत्रसंचालन त्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. कमलेश ड्राइव्ह केला, व्हॉट अ शॉट. फोटोजेनिक फटका, एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह इथे दाखवत असताना बॉल सीमा रेषा पलीकडे 4 धावा चौकार. इथे मिळत असताना बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत. काय फटका होता, फोटोजेनिक फटका. फोटो काढावा अगदी त्या पोझिशन मध्ये फलंदाजी करत असताना देखना फटका, नेत्रदीपक फटका. बॅटची कडा घेतली, विकेट मिळू शकते. विकेट कीपर खाली येतोय, विकेट मिळाली आहे. ऋतिक पाटीलने हा झेल टिपलाय. फलंदाज आतिश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का शेलू माता भरत स्पोर्ट्स वळला.
आजी RAR रिबडा. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी रेडी राहायचंय. टॉस के लिए आपको रेडी रहना है. टीम बालाजी RAR रिबडा सौराष्ट्र आणि टीम रेड डेविल शेफा स्ट्रायकर मुंबई. नेक्स्ट मॅच पहिली सेमी फाइनल खुल्या गटामध्ये होईल. 6 वाजताचा टाइम दोनों टीम ला देण्यात आला होता. 6 बजे का समय आप दोनों टीमों को दिया गया था. आपको टॉस के लिए यहाँ पर आना है. टीम सौराष्ट्र आणि टीम मुंबई. बॅटची कडा घेतली. विकेट कीपरच्या हातातून झेल सुटलाय. नाराज आहे गोलंदाज कमलेश आणि ते सिंगलने खातं उघडलं यतीनचं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 चौकारानंतर हे सिंगल धावा झाल्यात 9. असे झेल टिपावे लागतील, पकडावे लागतील, कारण या मॅच मध्ये 54च लक्ष आहे. लक्ष जास्त मोठं नाहीये. बॅटिंग लाईनअप कोलॅप्स केली तर या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. टीम चेंज द गेम वडवली सिद्धिविनायक या संघाचा. तो प्रयत्न करायला पाहिजे. सुरुवात धडाक्यात केली. आतिश पाटीलने 2 खणखणीत चौकार मारले. एक स्क्वेअर लेगला, एक एक्स्ट्रा कव्हरला. आता सध्या स्ट्रायकिंग एंडला आतिश भामरे फलंदाजी करतोय. ओ काय फटका आहे आतिश भामरेच्या बॅट मधून. स्लॉक स्वीप करत असताना बॉलला फेकले त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिंगडी आहे. 6 धावा षटकार. मध्ये आतिश नाव जसं आतिश आहे तसाच फटका होता आतिशी. बिंगरी शॉट स्क्वेअर लेगला षटकार. फ्राईट विंगच्या बॅनरला हिट करणारा हा षटकार आहे. चांगलं टायमिंग आणि पंखच लावले होते या बॉलला. जसं फ्राईट विंगचा बॅनर आहे तिथे बरोबर त्या दिशेला हा षटकार ठोकलाय आतिश भामरेने. टीमची धावसंख्या 15. एवन सूत्रसंचालक राजेंद्र पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भिवंडी मध्ये जेवढे समाजसेवक आहेत, राजकारणी आहेत, नेते आहेत, यांची इतंभूत माहिती ते सातत्याने आपल्या सूत्रसंचालनामध्ये देत असतात. आणि याही स्पर्धेमध्ये त्यांनी अगदी आमचा अर्ध्यापेक्षा जास्त भार हलका केलाय. त्याबद्दल राजेंद्र पाटील सर आपलं मनपूर्वक आभार, आपलं सहर्ष स्वागत. तेवढेच चांगले प्रसिद्ध समाजसेवक ते देखील आहेत. त्यांना देखील अनेक पुरस्कार मिळालेत. पत्रकार देखील ते आहेत. ऑन साइडला हलक्या हाताने दिशा दिली. ग्लान्स करत असताना मागे फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा. षटक क्रमांक प्रगतीपथावर हे दुसरं. गोलंदाज ऋतिक पाटील. या स्पर्धेमध्ये तुफान फलंदाजी केली ऋतिक पाटीलने. बॅक टू बॅक 2 अर्धशतक ठोकले. परंतु या सेमी फायनल मध्ये थोडंसं निराश केलं त्यांच्या फलंदाजांनी. शेवटी तुम्ही अपेक्षा एकाच बॅटर कडून करू शकत नाही ज्यावेळेला एखादी मोठी स्पर्धा तुम्ही खेळता. आणि आम्ही नेहमीच म्हणत असतो फलंदाज तुम्हाला सामने जिंकून देतात परंतु गोलंदाज तुम्हाला टुर्नामेंट जिंकून देतात. गोलंदाजांची देखील तेवढीच भूमिका आता महत्वाची ठरेल. या स्पर्धेमध्ये जर जिंकायचं असेल तर विकेट्स घ्याव्या लागतील. आणि कौशलने तर कमाल केली आहे. वर्ल्ड टीमचा गोलंदाज याही मॅच मध्ये त्याने पंजा उघडला. पंजाच मारला मी म्हणेन विरोधी टीमच्या फलंदाजांवर. वाईड बॉलचा इशारा. अंपायर कडून एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या 17. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना तुम्ही पाहताय स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 चा क्रीडा महोत्सव. आदरणीय दीनाशेठ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. अध्यक्ष ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी. खूपच चांगले उपक्रम ते सातत्याने राबवत असतात. आई बॉल सोडून दिलाय. यावेळेला पंच सांगतायत हा डॉट बॉल असेल. तर डॉट बॉल दबाव वाढवणारे नक्की ठरू शकतात. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये जर हे डॉट बॉल टाकत राहिले गोलंदाज तर दबाव येईल फलंदाजी करणाऱ्या टीमवर. वाईड यॉर्कर चांगला निर्णय ऑन फील्ड अंपायर धनंजय कोळी यांचा.
रमाकांत पवार आणि धनंजय कोळी पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. अपील केली, अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. दबाव टाकण्याचा प्रयत्न पंचांवर, परंतु लगेच पंचांनी सांगितलं हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. लेग कटरचा प्रयत्न होता, जास्त बाहेर फिरवलाय बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. आता अवंतरच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 18. षटक क्रमांक दुसरं. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. पहिले स्टंपवर मारू असा प्रयत्न आणि नंतर अपीलही सुरू झाली. मग काय पंचांसाठी एकदम सोपा निर्णय होता, कारण आत्मविश्वास कमी होता या अपीलमध्ये. कमलेशच्या लगेचच पंचांनी ती अपील फेटाळली आणि सांगतात हा डॉट बॉल येईल. आणि आता डॉट बॉल येत आहेत. पॉवर प्लेच्या दरम्यान शांत ठेवले आतिश भांबरेला एक षटकार मारल्यानंतर. परत शफल झाला, जास्त बाहेर निघाला, सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. आतिश भांबरेला शांत ठेवले. आता या ओव्हरच्या दरम्यान गोलंदाज ऋतिक पाटीलने टीमची धावसंख्या 18. पुढचा बॉल. आताही फुलटॉस होता, बॅटच्या कडेला लागतोय, फक्त सिंगल मिळेल. शॉट कव्हरला टायमिंग फसतंय, कारण जोराने मारण्याचा प्रयत्न करतोय ते फलंदाज आतिश भांबरे. परत एक वेळा आतिश पाटील जसा निराश होता पहिल्या बॉलवर, शॉर्ट बॉलवर, तसाच निराश इथे आता आतिश भांबरे दिसलाय. कारण या बॉलला टाइम केलं असतं तर नक्की धावा मिळाल्या असत्या. फक्त मिड विकेटच आहे डीप मध्ये. पॉवर प्ले सुरू आहे, फटका फसला आणि पूर्णपणे निराशा इथे दाखवत असताना ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. चांगलं टेलिकास्ट 70-70 स्पोर्ट्स. स्टंप माइक, स्टंप विजन कॅम, हळू त्याच्यामध्ये आणखीन आविष्कार तुम्हाला पाहायला मिळतील 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, अपील केली आणि ती उचलून धरली आहे. स्वीपचा प्रयत्न होता, माफ करा, आणि ते यतीन आउट होते, कारण लेफ्ट हँडेड बॅटर आहे. स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये तो मात्र आउट. चषक 2025 आजचा शेवटचा दिवस आणि शेवटची रात्रीचे सामने सुद्धा आपण फायनल मेगा फिनाले आपण रात्रीमध्ये खेळवणार आहोत. या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. वळगावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख इंद्रपाल पाटील साहेब, तदनंतर भाजपाचे कोषाध्यक्ष प्रभाकर पाटील साहेब, मानकोलीचे माजी शाखा प्रमुख माणिक केणी साहेब, शिवसेना कार्यकारिणी सदस्य मानकोली कबीर केणी साहेब, दापोडेचे सन्मान्य पोलीस पाटील विजय पाटील साहेब, मानकोलीचे समाजसेवक श्रीराम माळी साहेब, नरेंद्र पाटील साहेब समाजसेवक वळगाव, माजी उपसरपंच वळपाडा संजय पाटील साहेब, आलिमगडचे समाजसेवक अनिल पाटील साहेब, तसेच पूर्ण्याचे समाजसेवक अशोक इटाडकर साहेब, तसेच उपशाखा प्रमुख पूर्णा पंडित दिगासकर आणि वळचे माजी सरपंच तानाजी भोईर साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जाऊया आपण त्या ठिकाणी मखमली आवाज IPL चे कुणालजी दाते सर यांच्याकडे. खूप खूप धन्यवाद. तिसरं षटक आलाय प्रतीक फलंदाजीसाठी. ऑन साइड मध्ये फिल्डर आहे, 1 रन तिथे मिळेल. वीस धावा स्कोर बोर्डवर. आतिश भांबरेच्या खात्यामध्ये सिंगल. प्रतीक आता स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला टायमिंग प्रॉपर वाटतंय. काय फटका होता, आवाज आला टक आणि त्याच्यावर मोहर लागली. 6 धावा, षटकार.
प्रॉपर टायमिंग, 6 धावा इथे मिळताना दिसतील. सुरुवात धडाक्यात. परत एक वेळा ऑन साइडला बैठक खेळत असताना डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 27 धावा. षटकार, त्याच्यानंतर एक सिंगल. हा बॉल सोडून दिलाय. अंपायरचा सिग्नल नो बॉल आणि आता फ्री हिट असेल. नो बॉलचा इशारा. पहिल्याही सत्रामध्ये एक नो बॉल मिळाला होता ज्याला सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बॅटिंग करत होता संघ आणि त्या लाईनच्या बाहेर पडलाय. पॉपिंग क्रीजच्या अगोदर लाईनच्या बाहेर नो बॉल इथे घोषित केलाय. त्याच्यामुळे आता फ्री हिट असेल. टीमची धावसंख्या 28. 28. फ्रीटचा बॉल चांगलाच फिरवलाय. विकेट किपरच्या पुढे पडतोय. त्याचा फायदा होईल बॅटरला. बायचा इशारा अंपायर कडून येईल. टीमची धावसंख्या बायच्या स्वरूपात पुढे जाते. धावा वाढतात. धावा झाल्यात 29. या मॅच मध्ये 54 धावा करायच्या आहेत. 25 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 बॉल मध्ये 25 धावा. सेमी फायनल नंबर 2 जो संघ जिंकेल मानकोलीच्या विरुद्ध आज रात्री फायनल मॅच खेळताना तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. होम ग्राउंडवर मानकोली खेळेल. पाहूया याच्यामधला कोणता संघ जिंकतोय. एक्सप्रेस बॉल कमलेशचा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पडल्यानंतर थोडस खाली राहिला. विकेट किपरच्या हाताचा वेध घेतोय. चांगली गोलंदाजी. प्रतीक भोईर स्ट्रायकिंग एंडला. प्रतीकने आल्या आल्या तो षटकार मारला होता. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं आणि बैठक फटके मारण्यासाठी जाणला जातो प्रतीक. बॅटची कडा मागे चाललाय. फ्लाय स्लिप मध्ये टर्न होईल. थर्ड मॅनला बीट करून बॉल सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी प्रतीकच्या बॅट मधून नशिबाचा चौकार. धावा येणं गरजेचे आहेत. मग ते कसे येऊत. स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचले आतापर्यंत 33. 33 धावा फलकावर लागल्यात. चांगला खेळ आणि आता 21 धावसंख्येची आवश्यकता आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये. 18 बॉल आणि 21 धावा हे समीकरण आहे या मॅच मध्ये. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होत असतात या क्रीडांगणावर, तर त्या सातत्याने होत आलेल्या आहेत. अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलंय. त्याच्यामुळे या मॅच मध्ये पलटवार करावा लागेल सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी या टीमला. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाज तयार होतोय. परत एक वेळा ऋतिकने याच्या अगोदर फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यामध्ये 2 वाईड बॉल 2 सिंगल आले होते. आता या ओव्हर मध्ये पाहूया ऋतिक कशी गोलंदाजी करतो. एक विकेट घेतली होती मागच्या ओव्हरच्या दरम्यान ऋतिकने. मॅच ऑन आहे. 18 बॉल मध्ये 21 धावा करायच्या आहेत. समीकरण तसं पाहिलं तर सोपं आहे टीम शेलू माता भरत स्पोर्ट्स वर्ल्डच्या दृष्टिकोनातून, परंतु क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हाला कधी मंगळावर घेऊन जातो आणि कधी पृथ्वी तलावर आणून सोडेल हे तुम्हालाही सांगता येत नाही. कधीही सामना बदलू शकतो. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. चला जास्त वेळ घेताय तुम्ही. चेंज द गेम वडवली. थोडस घाई करा प्लीज, कारण याच्यानंतर आम्हाला 2 सेमीफायनल अजून खेळवायचे आहेत खुल्या गटातल्या आणि त्या 7-7 ओव्हरच्या आहेत. त्याच्यामुळे थोडस फास्ट क्रिकेट खेळा ही नम्र विनंती. ऋतिक 4थं षटक. एक वेगळाच फटका. स्वीप शॉट. वेगळाच अंदाज होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 35 धावा. आतिश भामरे एक स्लॉक स्वीप मारला. हा स्वीप मारला. एक षटकार मारला. इथे 2 धावा घेतल्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 35 धावा. 35. या मॅच मध्ये टार्गेट आहे 54 धावांचं. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल.
माणकोली संघाने या अगोदर फायनल मध्ये प्रवेश केलाय. अभिनंदन टीम माणकोली. परत एक वेळा फुल टॉस पायावर होता, यावेळेला फेकला बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी आतिशच्या बॅट मधून आतिशी षटकार. आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत अध्यक्ष शिवबा प्रतिष्ठान भिवंडीचे, छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडीचे ते अध्यक्ष आहेत. आणि सध्या आतिश मैदानामध्ये तशीच फलंदाजी करतोय जसं त्याचं नाव आहे, आतिशी फटकेबाजी त्याच्या पॅट मधून. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. आणि वडील आनंद घेत आहेत आपल्या मुलाच्या बॅटिंगचा. आणि हा योग जुळून येणं किती महत्वाची गोष्ट असते. ज्यावेळेला अँड्रू सायमंडला षटकार मारला होता रोहन गावस्करने, त्यावेळेला सुनील गावस्कर कॉमेंट्री बॉक्स मध्ये चांगलेच कमालीचे खुश होते. योगायोग असतात. यावेळेला विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल, कमी गतीने टाकलेला बॉल मात्र स्कीड होत गेला विकेट कीपरच्या हातात. 12 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. 15 बॉल मध्ये 15 चेंडू आणि 12 धावा. समीकरण सोपं होत चाललंय. बरंच स्पोर्ट शेलूमाता वळ या टीम साठी काय खेळलेत शेलूमाता वळचे खेळाडू. उलटा खेळण्याचा प्रयत्न अपील केली होती. आणि आता पाहूया ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड साठी डिसिजन पेंडिंग आहे. बॉल शरीरावर लागल्यानंतर बॉलला लात मारली किंवा बॉल बाजूला केलाय का हे पाहावं लागेल. एक्झॅक्ट काय घडलं ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड याच्यासाठी डिसिजन पेंडिंग आहे. चेक. या ठिकाणी शिवबा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विजयजी भांबरे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर शिवसेना संपर्क सचिव जिल्हा परिषद गट पूर्णा दीपकजी माळी आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच हरिभक्त परायण रमेश बुवा पाटील मानकोली माळी मानकोली आपलंही हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. नॉट आउटचा निर्णय आलाय टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. लेग बायचा इशारा. आणि हा ऍक्शन रिप्ले त्याचं कारण आहे. तसं कोणतं इंटेंट नव्हता, कारण पायाला लागल्यानंतर बॉल त्याच्या बॅटला येऊन लागला. आणि त्यामुळे जे टीव्ही अंपायर आहेत त्यांनी सांगितलं नक्कीच अब्स्ट्रॅक्ट तो करत नव्हता. बॉल त्याने थांबवला नव्हता किंवा बाजूला केलेला नव्हता, तो आपसुकच लागला. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. टीमची धावसंख्या 44-44. भरपूर वेळेला हे घडलंय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील. इंज मामुलक आठवत असेल, बॉल हाताने अडवला थांबवला, एक वेळा बॅटने थांबवला. त्यामुळे या गोष्टी घडतात. त्यावेळेला आऊट दिलंय. मला आठवत नाही पण एक इंग्लंडचा एक खेळाडू होता, त्याने तर पडल्यानंतर आय थिंक बेन स्टोक होता, थ्रो केला होता स्टंपवर. त्यावेळेला त्याने ग्लोव्हजने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉलचा निर्णय दिलाय. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. व्हाईट बॉल आहे. टीव्ही अंपायरचा निर्णय. रिव्ह्यू लॉस्ट. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 45-45. परत एक वेळा वाईड अंपायर कडून. टीमची धावसंख्या वाईड बॉलसह 46.
46 रन, 8 धावांची आवश्यकता आहे. ओ मोठा धमाका, डीप मध्ये फिल्डर आहे, यावेळेला चूक होणार नाही. फलंदाज बाद, प्रतीक आउट. प्रतीक परतलाय डीप मध्ये. स्क्वेअर लेग मध्ये एक चांगला झेल टिपण्यात आलाय आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतोय की चांगलंच वर्चस्व गाजवले आतापर्यंत शेलू माता भरत स्पोर्ट्स वळणे. हा सामना आटोक्यात आहे त्यांच्या, तो अजून इथूनही कमबॅक करण्याची संधी तर निर्माण आहे. टॉस के लिए आपको आना है टीम सौराष्ट्र, टीम रेड डेविल शिफा स्ट्रायकर मुंबई. अंपायरचा सिग्नल अनदर वाईट. टीमची धावसंख्या वाईट बॉल सह 47, 47. 7 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 7 रन दूर आहे संघ भरत स्पोर्ट्स शेलू माता वळ. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी या धावा करायच्या आहेत. हा बॉल, पंचांचा इशारा, आणखीन एक वाईट बॉल. कितने वाईट डाले अल्पेश? 6 वाईट बॉल आतापर्यंत टाकण्यात आलेत. परत एक वेळा एक डॉट बॉल आणि शेवटी हे षटक संपलंय. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 48 आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 6 धावा. तर 12 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. टीम भरत स्पोर्ट्स शेलू माता वळ विजयाच्या दिशेने वाटचाल तर करतोय संघ. आतिश मांबरेने आतापर्यंत 2 षटकार मारलेत. नवीन फलंदाज कौशल मैदानामध्ये आलाय. 5 त्याने कंप्लीट केला होता. पंजा उघडला होता पहिल्या डावामध्ये. काय गोलंदाजी राहिली होती. 13 धावा खर्च करून 5 विकेट. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कौशलला पाहिजे होती परंतु आतिशला थांबवलंय. आतिशने थांबवलं त्याच्यामुळे एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगल नंतर आता 49. 5 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. रेड डेविल्स शिफा स्ट्राइकर मुंबई टीम के कप्तान आपको आना है टॉस के लिए जल्द से जल्द. एक मोठा फटका इथे सजवला आणि हा सामना आता समाप्तीच्या दिशेने जाईल का नाही त्याच्या अगोदर एक चांगला झेल. फलंदाज आता पाहूया बाद आहे की नाही याच्याविषयी चर्चा होईल. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली.
आउट आहे. स्ट्रेट हिट आणि बरोबर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये हा झेल टिपण्यात आला आणि त्याचमुळे कौशल आउट होतोय. एकदम क्लोज कॉल होता परंतु नंतर निर्णय येतोय फलंदाज बाद. आल्या आल्या मोठा धमाका आणि या षटकाराच्या मदतीने सामना फिनिश आणि टीम शेलू माता भरत स्पोर्ट्स व या स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 च्या फायनल मध्ये दाखल झालेली आहे. अभिनंदन टीम भरत स्पोर्ट्स शेलू माता वळ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल कौशल पाटील याला, ज्याने 5 पर कंप्लीट केलाय. अभिनंदन कौशल, मॅन ऑफ द मॅच. आणि पराभूत टीम मधून पारितोषिक दिलं जाईल ऋतिक याला, ज्याने या मॅच मध्ये 15 धावांची खेळी केली आणि त्याचबरोबर 2 विकेट घेतल्या. तर पराभूत टीम मधून बेस्ट परफॉर्मर ऋतिक पाटील, विजेत्या टीम मधून मॅन ऑफ द मॅच कौशल पाटील. धन्यवाद कुणालजी दाते सर. स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 मध्ये आलेल्या मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण वळतोय. प्रभाकर पाटील साहेब कोषाध्यक्ष भारतीय जनता पार्टी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राजेश दादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. खेळपट्टीवर सराव करू नका आपण कृपया. इंद्र या ठिकाणी आपण प्रभाकर पाटील साहेब कोषाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचा स्वागत आणि सन्मान राजेश यस पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करीत आहोत. तदनंतर व्यासपीठावर स्थानापन्न झालेले वळगावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख इंद्रपार पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आपण स्वागत आणि सन्मान राजेश यस पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करीत आहोत. अर्थातच ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे सदस्य तदनंतर राजेश किसन पाटील साहेबांना विनंती असेल व्यासपीठावर स्थानापन्न झालेले मानकोलीचे शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख माणिक केणी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. राजेश केशव पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मानकोलीचे माजी शाखा प्रमुख माणिक केणी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मायेची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जातोय. तदनंतर